स्टार्ट केलं ते मी स्क्रीन शेअर केली का? एक मिनटं स्क्रीन शेअर करतो. तो आपले MCQ बघा, स्क्रीन दिसते का तुम्हाला? हां ठीक आहे. तो आपल्याला आता काय काय विचारलं बघा. तो क्वेश्चन कुठपर्यंत झाले होते? आपले बरेचसे क्वेश्चन झाले होते, जसं की हा मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं होतं काय बरं का, मी सगळ्यात पहिले बोललो होतो पार्टिकलबद्दल. पार्टिकल काय असतो बरं का? पार्टिकल असा असतो ज्याला मास असते पण साईज आणि शेप राहत नाही. ठीक आहे. पार्टिकलला जे आहे फक्त ट्रान्सलेशनल मोशन राहते, रोटेशनल मोशन राहत नाही. पण रिजिड बॉडी जी असते त्या रिजिड बॉडीला फिक्स मास आणि फिक्स डायमेन्शन पण असतात आणि त्याला मोशन सगळ्या प्रकारचे असतात. त्याला ट्रान्सलेशनल मोशन बी असते, रोटेशनल मोशन बी असते, सगळ्या प्रकारच्या मोशनची कॉम्बिनेशन सुद्धा दिसायला भेटत असते. नंतर पुढे आपण काय बोललो की मास ऑफ ऑब्जेक्ट जी काय ते आपल्या इनर्शियाबद्दल माहिती देऊन जात असते. पुढे न्यूटन जे आहे SI युनिट आहे कोणाचं? फोर्सचं. पुढे बघायला गेलो आपण फोर्सचं डायमेन्शन काय असतं? LMT11-2. ठीक आहे. एक न्यूटन फोर्स म्हणजे काय बरं का? तर एक न्यूटन म्हटल्यावरती काय आपण याचं रिलेशन बघितलं होतं काय की 1 किलोग्रॅम जो असतो तो 1 किलोग्रॅम बरोबर 9.81 न्यूटन असतो. मग बरं मला कोणी विचारलं की 1 न्यूटन म्हणजे काय, तर 9.81ला आपण इकडे आणणार, याचा अर्थ 1 डिवाइड बाय 9.81 किलोग्रॅम एवढं काय असतं? 1 न्यूटनची किंमत असते. तो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 9.81 किलोग्रॅम. आपण क्वेश्चन झाला. पुढे फोर्स जी आहे ती वेक्टर क्वांटिटी असते. फोर्सला जे आहे मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जे की आहेत तो पण असतो आणि लाईन ऑफ ॲक्शन पण असते. या सगळ्या प्रॉपर्टी झाल्या फोर्सच्या. पुढचा पॉईंट काय बघितला होता आपण? पुढे बघितला होता की जे की दुसरा नियम होता न्यूटनचा दुसरा नियम काय सांगत होता की फोर्स आपण ज्या ठिकाणी लावलेला आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला. उलटं आपण बोलू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं काय की फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये लागतोय त्या डायरेक्शनमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम व्हायला पाहिजे. हा दुसरा होता आणि याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं? F=ma हा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला होता. पुढे जर आपण बघायला गेलो तर काय बरं का, पुढचा पॉईंट काय होता की दोन फोर्स जे आहे टू फोर्स प्रोड्यूस सेम इफेक्ट ऑन द ऑब्जेक्ट व्हेन दे हॅव सेम व्हॉट, त्यांची मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि ॲप्लिकेशन हे तिघ गोष्टी जर का सारख्या असतील तर दोघं फोर्स जे आहे सेम इफेक्ट तयार करतील. न्यूटन फर्स्ट लॉला आपण इनर्शियाचा लॉ म्हणत होतो. पुढे एक न्यूटन फोर्स, पुढे काय होतं बरं का, अ फोर्स ॲक्टिंग ऑन द, एक मिनिट घरातला आवाज, ठीक आहे. हां, तर हा पण पॉईंट कवर केला. नंतर फोर्स डू नॉट मीट विथ द एका पॉईंटला जे मीट होत नाही, हे वाला पोर्शन आपण कवर केला. आय थिंक कुठपर्यंत गेलो आपण? हे सगळे क्वेश्चन आपण केले होते. कोणत्या नंबरपर्यंत गेलो होतो? हे पण सॉल्व केला मी. हा पण सॉल्व केला आठवते मला. हा पण सॉल्व केला हा वाला इथपर्यंत. आता 31 पासून आय थिंक 30 क्वेश्चन झाले होते आपले. तो 30 क्वेश्चन झाले होते. 31च्या पुढे आपले क्वेश्चन बाकी आहेत. आपण पटपट क्वेश्चनला कव्हर करून टाकू. चला बघा बरं का काय 31 नंबरचा क्वेश्चन. तो 31 नंबरचा क्वेश्चन आता आपण बघून टाकूया. काय सांगतो 31 नंबरचा क्वेश्चन वाचा. टू फोर्स आर ॲक्टिंग ॲट अ अँगल 120 डिग्री. द बिगर फोर्स इज 40 न्यूटन. द रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर वन. द स्मॉलर फोर्स इज व्हॉट? क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की बाबा दोन फोर्स जे आहेत ते ॲक्ट करतायत एका पॉईंटला. ठीक, एका पॉईंटला ॲक्ट करतायत. त्यांच्यामध्ये अँगल 120चा आहे. तो 120चा अँगल आहे त्यांच्यामध्ये. हे दोन फोर्स आहेत. नंतर द बिगर फोर्स इज 40 न्यूटन अँड रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर वन. तर मग समजा हा रिझल्टंट आहे. हा जर का रिझल्टंट असेल तर 100% एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असणारा स्मॉलर असणार आहे. क्लिअर झालं का बघा बरं का? मी काय बोललो? दोन फोर्स आहे, त्या दोन फोर्समध्ये अँगल 120 डिग्रीचा आहे. ठीक आहे, 120 डिग्रीचा आहे. आणि पुढे म्हणतात मला बिगर फोर्स हा 40 किलो न्यूटनचा आहे. रिझल्टंट परपेंडिक्युलर आहे स्मॉलर वनला. याचा अर्थ हा उभा जर का रिझल्टंट असेल तर हा स्मॉलर असणार आहे, कारण की स्मॉलर आणि रिझल्टंटमध्ये परपेंडिक्युलर आहे. तर मग हा किती असणार आहे? मोठावाला. हा मोठावाला 40चा असणार आहे. आता मला प्रश्न काय विचारला आहे? स्मॉलर फोर्सची व्हॅल्यू किती असेल सांगा. प्रश्न कळाला का? सांगा पटकन रे. हां, मग आता याला सॉल्व बी करता येईल. याला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे पॅरलेलोग्रामचा थेरम आपण लावणार, कारण की पॅरलेलोग्रामचा थेरम आपल्याला काय बोलतो की बॉडीवरती एका पॉईंटवरती जर का दोन फोर्स लागत असेल आणि त्याला जर का तुम्ही रिप्रेझेंट करू शकलात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ऑफ व्हॉट, तर पॅरलेलोग्रामच्या साईड जर का तुम्ही त्याला रिप्रेझेंट करू शकलात तर त्याच पॉईंटमधून जो डायगोनल जात असतो तो रिझल्टंट राहत असतो. त्याच्यानुसार आपले जे की 3 फॉर्म्युले बनवले होते आपण, 2 फॉर्म्युले बनवले होते, एक रिझल्टंटचा आणि एक अँगलचा. आता हा क्वेश्चन जर का मला सॉल्व करायचा असेल, असा वाला क्वेश्चन की रिझल्टंट जो काय आहे रिझल्टंट आणि याच्यामधला अँगल दिलेला आहे तुम्हाला, स्मॉलर फोर्स वगैरे असा प्रश्न येतो. तर हे जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला अँगलवाला फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. जसं की कोणता वाला यूज करतो मी? टॅन अल्फावाला. तो टॅन अल्फावाला यूज करतो. आणि तुम्हाला माहिती आहे काय बरं का? लक्षात घ्या, या पद्धतीने दिलेले. हा इकडचा आहे 40,
हां, आणि हा छोटा, या छोटाची व्हॅल्यू समजा पी समजू आणि हा रिझल्टंट आहे आर समजा. ठीक आहे, यांच्यामधला अँगल किती आहे, हे 120 आहे. आणि लक्षात ठेवायचं हा 120 म्हटल्यावरती हा थिटा 120 आहे, राईट. आणि हा काय आहे, अल्फा आहे. अल्फा किती आहे मग, हा अल्फा आहे 90. तर मी आता याचा फॉर्म्युला वापरून टाकतो. अल्फाची व्हॅल्यू 90 आहे ना, बघा हे रिझल्टंट आणि जो काही हवाला असतो ना याच्यामधला अँगलला आपण अल्फा म्हणतो आणि दोन जे फोर्स आहेत त्यांच्यामधल्या अँगलला आपण थिटा म्हणतो. मग तुम्ही उत्तर काढा बरं का, ट्राय करा. तर तुमच्या लक्षामध्ये येईल टॅन ऑफ अल्फा म्हटल्यावरती टॅन ऑफ 90. टॅन ऑफ 90 इज इक्वल टू व्हॉट, तो टॅन ऑफ 90 इज इक्वल टू काय असणार आहे आपला फॉर्म्युला. तर तो असतो आता आपल्या, मी जर का समजा याच्याशी जर का घेत असेल पी सोबत तर मी वरती क्यू ठेवेल. याचा अर्थ 40, याचा अर्थ 40 साईन ऑफ थिटा, 40 साईन ऑफ 120, 40 साईन ऑफ 120 डिवाइड बाय हा दुसरा फोर्स मला माहीत नाही, याला मी पी म्हणतो, पी प्लस 40 कॉस ऑफ 120. या पद्धतीने आपण हे फॉर्म्युलामध्ये टाकणार. तो बघा बरं का, आता चेक करा. मला सांगा टॅन 90ची व्हॅल्यू किती येईल. टॅन 90ची व्हॅल्यू किती येईल, 1/0 म्हणजे टॅन 90 झिरो असणार आहे. ठीक आहे, टॅन 90 किती असणार आहे, झिरो असणार आहे. कलर चेंज करू, व्यवस्थित कलर घेऊ. तो टॅन 90ची व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे. इज इक्वल टू 40 साईन 120. तो 40 साईन 120 म्हटल्यावर असं बी लिहिता येईल मला, 40 साईन ऑफ 120ला कसं येईल लिहिता येईल, 180 मायनस 60, 180 मायनस 60 डिवाइड बाय पी प्लस किती आहे 40 कॉस ऑफ 120 180 मायनस 180 मायनस 60 करायचं. मग काय येईल बरं का सांगा. तो हा इकडचा झाला झिरो इज इक्वल टू, इकडे उत्तर किती येईल रे, 40 साईन ऑफ 60. इथे काय येईल, पी प्लस हे उत्तर आय थिंक हे पूर्ण झिरो होऊन जाईल ना, असं नको आलं पाहिजे. पी प्लस 40 कॉस ऑफ 60. पण मग तुम्हाला माहिती आहे का, 180पेक्षा असा क्वाड्रंट जर का मी काढला, 180च्या खाली जर का असेल नाही तर कॉस निगेटिव्ह असतो. याचा अर्थ हा ना -40 कॉस 60 यायला पाहिजे. याचं उत्तर काढून सांगा बरं का किती येते. हे झिरो होऊन जाईल, पण हा जो आहे ना हा झिरो होऊन जाईल. क्वेश्चन नंबर किती येतो, याचा आन्सर डायरेक्ट फक्त 40 cos 60 ना, डायरेक्ट मग 20 येते आन्सर. 1/0 हा झिरो झाला ना. मी तर बरोबर काढला. हे बघ, मी सगळं एकदम फॉर्म्युला व्यवस्थित अप्लाय केला. मी फॉर्म्युला अप्लाय केला आहे टॅन अल्फाचा. टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साईन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. ठीक आहे, या केसमध्ये क्यू आहे आपला 40. तो मी जर का टाकला आणि टॅन अल्फा किती आहे 90, मग टॅन अल्फा हा झाला 0, 1/0 या 1/0 करतो. ठीक आहे, 1/0 या इज इक्वल टू 1/0 इज इक्वल टू हा आहे 40 साईन ऑफ 180 मायनस 60 करतो, 180 मायनस 60. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. पुढे डिवाइड बाय हा काय पी प्लस 40 कॉस ऑफ 180 मायनस 60, हा पण 120 होऊन जाईल. क्लिअर. मग आपण आता तिरपा गुणाकार करू. मग तिरपा गुणाकार केला तर इकडचा झिरो होऊन जाईल आणि इकडे काय राहील का, पी प्लस 40 कॉस ऑफ 180 मायनस 60 इज इक्वल टू झिरो. हा झिरो होऊन जाईल इकडे. आता तुम्ही जर का समजा हे बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल पी मायनस होऊन जाईल. का बरं, कारण की कॉस 180 मायनस 60 काय असतो, मायनस कॉस 60 असतो, म्हणून हा मायनस कॉस 60 होऊन जाईल इज इक्वल टू हा झिरो होऊन जाईल. हा पलीकडे जर का गेला तर काय येईल, पी इज इक्वल टू कॉस 60. आणि कॉस 60 काय असतो बरं का, सो पी इज इक्वल टू 40 cos 60. मग 40 cos 60, मग पी इज इक्वल टू 40 इंटू कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2. मग 40 डिवाइड बाय 1/2 जर केला तर निम्मा येऊन जाईल. याचा अर्थ याचं उत्तर किती पाहिजे, किती येते, याचं उत्तर 20. याचं उत्तर 20 रे, याचं उत्तर 20. याचं उत्तर किती आहे, 20. आय थिंक हा नियम सांगितला होता का कुठे मी, हा नियम सांगितला पण असेल मी तुम्हाला. तो किती असेल हा 20. किंवा हा नियम तुम्ही लक्षामध्ये बी ठेवून घ्या. काय लक्षात ठेवायचं आहे, की स्मॉलर फोर्सला जर का रिझल्टंट परपेंडिक्युलर असेल तर मेजर फोर्सच्या निम्मा हा स्मॉलर फोर्स असतो. क्लिअर आहे का, काय नियम लक्षात ठेवा. नियम काय सांगतोय की स्मॉलर फोर्स जर आहे ना, हा स्मॉलर फोर्स समजा, तर स्मॉलर फोर्स आणि रिझल्टंट, हा स्मॉलर फोर्स आणि रिझल्टंट यांच्यामधला अँगल जर का 90 डिग्रीचा असेल तर जो पण मेजर फोर्स असेल हा स्मॉलर फोर्सच्या दुप्पट असेल असं म्हणा, किंवा मेजर फोर्सच्या निम्मा स्मॉलर फोर्स असेल. क्लिअर होतंय का, ठीक आहे. या पद्धतीने लक्षात ठेवा. तो नियम कुठे ना कुठेतरी येईल. पुढे जाऊ. आता पुढचा क्वेश्चन विचारला आपल्याला या पद्धतीने. असे क्वेश्चन एमपीसी विचारायची. द रिझल्टंट ऑफ द टू फोर्स ॲक्टिंग ॲट अ अँगल 60 इज
√49. √49 म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे बरं का 7 येणार आहे, राईट. तर रिझल्टंट ऑफ द टू फोर्स ॲक्टिंग ॲट अँगल 60 डिग्री किती आहे √49. म्हणजे हा रिझल्टंट आहे. कधी रिझल्टंट आहे? जेव्हा दोन फोर्स एकमेकांना किती 60 डिग्रीवरती. मग 60 डिग्री म्हटल्यावरती असं काढेल मी, ठीक आहे. हा एक फोर्स आहे कोणता तरी P, हा एक फोर्स काहीतरी Q आहे, त्यांच्यामध्ये अँगल कितीचा आहे 60 आहे, ठीक आहे. तर यावेळेस त्या केसमध्ये यांचा रिझल्टंट किती येतोय? यांचा रिझल्टंट येतोय √49. √49 येतोय, ठीक आहे. मग याच्यासाठी आपण इक्वेशन बनवू शकतो ना. इक्वेशन कोणतं बनवणार बरं का मी? इक्वेशन जर का बनवायला गेलो तर आपल्याकडे इक्वेशन कोणतं आहे? रिझल्टंटचं इक्वेशन R √P² प्लस Q² प्लस 2PQ cos θ. हा वाला फॉर्म्युला वापरून टाका तुम्ही. आता रिझल्टंट जर बघायला गेलो तर रिझल्टंट किती आहे? √49 म्हटल्यावरती √49 म्हणजे 7 ठीक आहे 7 म्हणजे काय म्हणले? द रिझल्टंट ऑफ द टू फोर्स ॲक्टिंग ॲन अँगल 60 डिग्री. तो बघा बरं का आता, दे आर राईट अँगल दे रिझल्टंट वुड बी वॉट. हा दोन इक्वेशन बनवायचे. तर मग हा झाला P², हा झाला Q². नंतर काय म्हणले बरं का, दोघांमधला अँगल किती 60 आहे. तो 2PQ cos 60 म्हटल्यावरती काय 1/2. तो 1/2 2 कटला म्हणजे हे काय येईल माहिती आहे का? याला तुम्ही इकडे पाठवून द्या. इकडे जर का तुम्ही पाठवला ना, हा अंडर इकडे त्यांना स्क्वेअर होऊन जाईल. मग हा 49 होऊन जाईल. 49 P² प्लस Q² प्लस PQ असं उत्तर येईल पहिलं इक्वेशन. कळालं का काय केलं मी? तर मी फॉर्म्युला टाकला आरच्या फॉर्म्युलामध्ये P² प्लस Q² प्लस 2PQ cos θ होता. cos θ इथे थिटाची व्हॅल्यू जी ना 60 आहे. cos 60 म्हणजे काय? cos 60 म्हणजे 1/2. 1/2 म्हटल्यावरती हा 2 कटला. मग P² प्लस Q² प्लस PQ राहत होता. पण हा अंडररूटला इकडे पाहतो, हा स्क्वेअर होऊन जाईल. मग 49 P² प्लस Q² PQ. हे पहिलं इक्वेशन आहे. क्लिअर आहे का? दुसरं इक्वेशन काय येईल? दुसरं इक्वेशन, ठीक आहे. तो पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय येईल? सेम तेच. रिझल्टंट किती आहे? √49 √34 अंडररूटमध्येच P² प्लस Q² प्लस 2PQ cos θ. आणि cos θ पण इथं किती 60 डिग्रीज म्हणलं आहे आपल्याला. तो 60 डिग्री म्हणले हा 2 पुन्हा कॅन्सल होऊन जाईल. मग सांगायचं तात्पर्य काय आहे? हा अंडररूटमध्ये 34 हा जरी काही इकडे पाठवला ना, इकडे अंडररूट इकडे त्यांना स्क्वेअर होईल. आणि स्क्वेअर जर का केला तर स्क्वेअर आणि अंडररूट पुन्हा कट होऊन जाईल. याचा अर्थ दुसरी इक्वेशन बनणार आहे 34 P² प्लस Q² प्लस PQ. हे आहे दुसरं इक्वेशन. एक मिनिट हां. दुसरं काही अँगल दिलं आहे का? हां, इफ दे आर राईट अँगल. ओके, दे आर राईट अँगल म्हटलं बरं का. जेव्हा ते राईट अँगल असतील तेव्हा अंडररूट आहे. याचा अर्थ राईट अँगल जर का असतील तर cos 90ची व्हॅल्यू किती असते? 0. मग 0 म्हणजे हा बी 0 होऊन जाईल. मग दुसरं इक्वेशन कसं बनलं माहिती आहे का? 34 P² प्लस Q². हे वाली व्हॅल्यू. मग मला सांगा, तुमच्याकडे दोन इक्वेशन आहे, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल की नाही? पहिलं इक्वेशन काय होतं? पहिलं इक्वेशन होतं 49 P² प्लस Q² प्लस PQ. हे पहिलं इक्वेशन होतं. दुसरं इक्वेशन काय आलं? 34 P² प्लस Q². एक काम करा ना, P² प्लस Q² ची व्हॅल्यू 34 उचलून याच्यात टाकून द्या. मग उत्तर काय भेटेल? PQ ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल 49 मधून 49 मधून 34 मायनस करायची. मग किती बरं का? तिकडचे 9 आणि इकडचे 6 15. PQ किती राहणार आहे? 15. तो PQ ची व्हॅल्यू 15 आली. पण आपल्याला PQ ची दोघांचा गुणाकार नाही काढायचा, सेपरेट काढायचे. आपल्याला सेपरेट काढायचे. मग बघा बरं का आता काय येईल? तर तो P × Q यांची व्हॅल्यू 15 येते. P × Q याची व्हॅल्यू किती येते? 15. पण याच्यावरून आपलं उत्तर निघणार नाही आहे. आपल्याला पुन्हा काय करावं लागेल बरं का? पुन्हा आपल्याला डोकं लावावं लागणार आहे. आता काय डोकं लावावं लागणार बघा. सो माझ्याकडे जे की आहे काय आहे? PQ = 15 आहे. आणि अजून एक इक्वेशन आहे वरचं, कोणतं? P² प्लस Q² = 34. याच्यामध्ये एक काम करा, P ची व्हॅल्यू उचलून याच्यात टाकून द्या. समजा P ची व्हॅल्यू जर का मी टाकली, P ची व्हॅल्यू काय येईल? 15/Q. या Qला इकडे पाठवून दिला मी, 15/Q. मग काय येईल? 15/Q. हा झाला P त्याचा स्क्वेअर प्लस Qचा स्क्वेअर = 34. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल P ची व्हॅल्यू. मग P ची व्हॅल्यू किती येईल बघा बरं, चेक करा. 15चा वर्ग झाला 225/Q² प्लस Q² = 34. याला कॅल्क्युलेटरची गरज भागेल, पण तोंडी पण सोडवावं लागेलच. एवढे क्वेश्चन आपल्याला तोंडी सोडवावे लागतात. मग आता हे किती येईल बरं का? चेक करून सांगा किती येईल. 225 Q² जर दिलं तर काय होईल बरं? हा Q⁴. याला कॅल्क्युलेटरची गरज लागेल गड्या. हे जे क्वेश्चन उचलून टाकलेत ना, हे युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन उचलून टाकलेत, त्यामुळे असे क्वेश्चन येतात. हे जर का त्यांना टाकायचं असेल ना, ते क्वेश्चन कसं टाकतील? ज्यांचा अंडररूट सरळ निघतोय ना, असे क्वेश्चन टाकतील. पण सोडवायची पद्धत या पद्धतीने. तर याचं जर का उत्तर तुम्ही काढून बघितलं तर उत्तर येतं आहे 5 and 3. तो 5 and 3 ऑप्शन 1 वाला बरोबर आहे. आता तुम्हाला मी एक आयडिया देतो. या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचा तरीका काय माहिती आहे का? तुम्ही 2 इक्वेशन बनवायचे आणि ऑप्शन त्याच्यात टाकायचे. क्लिअर होते का? जो पण ऑप्शन बरोबर मॅच होईल तो तुमचं उत्तर राहणार आहे. बोला, 32 नंबरचा क्वेश्चन क्लिअर होतोय का?
राईट. इक्वेशन बनवायचे आणि ऑप्शन कडून जायचं. क्लिअर. पुढे जाऊ. इफ टू फोर्स इच ऑफ 10 न्यूटन ॲक्ट अँड अँगल थिटा देन व्हॉट इज देअर रिझल्टंट. दोन फोर्स आहे, दोघांची व्हॅल्यू 10 न्यूटन आहे, ते ॲक्ट करतायत थिटा अँगलला, त्याचं रिझल्टंट काय येईल मी सांगितलंय तुम्हाला. दोन सारखे फोर्स जर का एका पॉईंटवर लागत असतील ना, काहीतरी अँगल थिटा अँगलवरती, तर त्यांचा रिझल्टंट काय काढतात. रिझल्टंट इज इक्वल टू, रिझल्टंट काय सांगितलं तुम्हाला मी, रिझल्टंट इज इक्वल टू 2p cos थिटा बाय 2, cos थिटा बाय 2. आठवा सगळं. 2p cos थिटा बाय 2 हे वाला फॉर्म्युला होता. किंवा जर तुम्हाला जर का मेन फॉर्म्युला माहीत असेल त्याच्यानुसार बी निघून जाईल. जर का शॉर्टकट लक्षात ठेवला असेल तर बेटर आहे. ठीक आहे. तर उत्तर काय आलं बरं का याचं, तुम्ही चेक करा आता. तो अशा केसमध्ये जेव्हा दोन सारखे फोर्स थिटा अँगलवरती असतात तेव्हा त्यांचा रिझल्टंट 2p cos थिटा बाय 2 असतो. मग r इज इक्वल टू 2 इंटू पी किती आहे, पी आहे 10, पी आहे 10, हे बघा पी आहे 10 इंटू कॉस थिटा बाय 2. थिटाचा आपल्याला काही माहीत नाही, तो कॉस थिटा बाय 2 राहू द्या. मग 10 दुने 20, उत्तर काय आलं 20 cos थिटा बाय 2. ऑप्शन 2 बरोबर आहे. क्लिअर आहे का बोला. पी म्हटले 10, 10 दुने 20, 20 cos थिटा बाय 2. बोला क्लिअर आहे का. पुढे. इफ टू फोर्स ऑफ मॅग्निट्यूड p and 2p ॲक्ट अँड द बॉडी देअर मिनिमम रिझल्टंट. तो सांगा तोंडी उत्तर द्या रे. मिनिमम रिझल्टंट काय असेल, मॅक्झिमम काय असेल आणि मिनिमम काय असेल. आणि मॅक्झिमम कोणत्या अँगलवरती असतो आणि मिनिमम कोणत्या अँगलवरती असतो, जेव्हा एका पॉईंटला दोन फोर्स लागतात. जेव्हा एका पॉईंटला दोन फोर्स लागतात. सांगा उत्तर द्या. इफ टू फोर्स ऑफ द मॅग्निट्यूड p and 2p ॲक्ट ऑन द बॉडी, एका बॉडीवरती दोन फोर्स लागतात p आणि 2pचा, ते म्हणतात की रिझल्टंट मिनिमम रिझल्टंट कधी येईल. मिनिमम रिझल्टंट कधी असतो, जेव्हा दोन फोर्स एकमेकांच्या अपोजिट लागतात. ठीक आहे ना. तेव्हा मग समजा इकडे p लागतोय आणि इकडे 2p लागतोय, याचा रिझल्टंट काय येईल, इकडे p ओढतोय इकडे p ओढतोय, p असेल. आणि कोणत्या डायरेक्शनला, इकडच्या डायरेक्शनला. ठीक आहे, इकडच्या डायरेक्शनला. तो रिझल्टंट काय येईल p. पण जर तुम्हाला बोललो मी मॅक्झिमम रिझल्टंट काय येईल, तर तुम्ही काय सांगणार, मॅक्झिमम रिझल्टंट असण्यासाठी किती अँगलवरती लागायला पाहिजे, त्यांना शून्यवरती. तो p आणि हा 2p, याचा अर्थ 3p उत्तर असेल. चला पुढे जाऊ. पुढे आता क्वेश्चन विचारलाय, 2 फोर्स 3 न्यूटन अँड 1 न्यूटन ॲक्ट नॉर्मल टू इच अदर, द रिझल्टंट इज व्हॉट. एक 3 वाला आणि 1 वाला नॉर्मल लागतो, याचा अर्थ काय बरं का, त्यांच्यामधला अँगल 90 डिग्रीचा आहे. समजा हा 1 न्यूटनचा फोर्स लागतोय आणि हा 3 न्यूटनचा फोर्स लागतोय. हा 1 न्यूटनचा फोर्स लागतोय, हा 3 न्यूटनचा फोर्स लागतोय, त्यांच्यामधला अँगल जो आहे ना तो 90चा आहे. रिझल्टंट कसा काढतात, जेव्हा दोन फोर्स नॉर्मल लागतात त्या केसमध्ये आपण रिझल्टंट कसा काढतो, अंडररूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर या पद्धतीने काढतो. पी किती आहे 1, तो 1चा स्क्वेअर प्लस क्यू किती आहे 3चा स्क्वेअर. जर तुम्ही करायला गेलात तर उत्तर किती बरं का, 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, तर मग अंडररूटमध्ये 1 प्लस 9 म्हटल्यावर ते काय 10, तर उत्तर काय आलं बरं का, अंडररूटमध्ये 10. तो रिझल्टंट किती आला, अंडररूट 10. आणि अंडररूट 10ला कसं लिहितात, अंडररूट 10ला कसं लिहिता येतील, 10 रेज टू पॉवर 1/2, 10⁻². क्लिअर आहे. चला पुढे. 2 फोर्स 2 न्यूटन अँड 4 न्यूटन ॲक्ट ॲट अ पॉईंट, एकाच पॉईंटला लागत आहेत. रिझल्टंट व्हेन दे आर ॲक्ट 60 डिग्री इज व्हॉट. त्यांचा रिझल्टंट काय असेल, जेव्हा त्यांच्यामधला अँगल 60 असेल. तोंडी आहे. cos 60ची व्हॅल्यू 1/2 असते. मग आपल्याला करता येईल नाही. आपल्याकडे फॉर्म्युला काय रिझल्टंटचा, रिझल्टंट इज इक्वल टू अंडररूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p cos थिटा. पी काय इथं 2 आहे समजा, तो 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 प्लस 2pq कॉस थिटा आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते 1/2. मग त्यामुळे हा 2 कॅन्सल होऊन जाईल. मध्ये काय येईल माहिती आहे का, हा 4 प्लस हा 16 प्लस पीची व्हॅल्यू किती आहे, 2, क्यूची व्हॅल्यू किती आहे 4, 4 दुनी 8. मग किती होईल बरं, काय करा आता. ते झाले 8 4 12, 12 आणि 16, 12 आणि 16 किती होतात, 12 आणि 16 जर तुम्ही बघायला गेलात तर 12 आणि 16 28 होतील. अंडररूट 28 उत्तर पाहिजे, 28 रेज टू पॉवर 1/2. क्लिअर झाला का, नवीन सांगू. या असे सोपे क्वेश्चन परीक्षेला विचारतात. क्लिअर आहे का. भाग्यश्वरी कुठे गेली, हां चला पुढे. इफ टू फोर्स ऑफ मॅग्निट्यूड 4 किलोन्यूटन 8 किलोन्यूटन ॲक्ट ऑन द बॉडी देअर मिनिमम रिझल्टंट. सांगा पटकन, तोंडी पटपट जाऊ द्या पुढे. मिनिमम रिझल्टंट किती असेल, चला पुढे जाऊ. टू इक्वल फोर्स ॲक्ट ऑन अ बॉडी, द स्क्वेअर ऑफ द रिझल्टंट इज 3 टाइम्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ फोर्स देन अँगल बिटवीन देम. असे गुंतवणुकीचे क्वेश्चन काढतात. आपल्याला स्टेटमेंट जर का कळालं तर उत्तर बी त्याचं लगेच निघून जातं. प्रश्न काय विचारलाय, प्रश्न विचारलाय की 2 इक्वल फोर्स ॲक्ट ऑन द बॉडी, बरोबर. द स्क्वेअर ऑफ द रिझल्टंट इज 3 टाइम्स, रिझल्टंटचा स्क्वेअर ऑफ रिझल्टंट इज 3 टाइम्स. तो पहिली कंडिशन तर बघा बरं, 2 फोर्स एका बॉडीवर लागत आहेत, स्क्वेअर ऑफ रिझल्टंट म्हणजे रिझल्टंटचा स्क्वेअर हा झाला, राईट.
रिझल्टंटचा स्क्वेअर इज 3 टाइम्स ऑफ प्रोडक्ट ऑफ द फोर्स. म्हणजे प्रोडक्ट ऑफ द फोर्स म्हणजे काय 3 टाइम्स म्हणलं ना 3 टाइम्स PQ अशी कंडिशन दिली आपल्याला. म्हणजे आपल्याला पहिली कंडिशन म्हणले 2 फोर्स ॲक्ट ऑन द बॉडी, 2 फोर्स ॲक्ट करतायत बॉडीवरती, त्यांना आपण P आणि Q नाव देतोय. नंतर स्क्वेअर ऑफ द रिझल्ट इन 3 टाइम्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ द फोर्स, देन अँगल बिटवीन देम इज व्हॉट, त्यांच्यामधला अँगल किती असेल.